का वड्यातलं पाणी विहिरीमध्ये घेण्यासाठी 4 इंची पाईप आता टाकून आपल्याला वड्यातलं पाणी विहिरीत घ्यायचं आहे। त्यासाठी आता JCB बोलवलेले आहे आणि 4 इंची पाईप पण आणलेला आहे। तो आता वड्यातलं पाणी जे आहे तर ते विहिरीमध्ये आपण घेणार आहोत 4 इंची पाईपाने। मग काय आता त्या ठिकाणी पाईप आपण बसवून घेतलेला आहे वड्यातून पाणी विहिरीत घेण्यासाठी। फक्त विहिरीत आपण ते अजून सोडलेलं नाही। उद्या थोडंसं पलीकडे आपल्याला पाणी अडवण्यासाठी थोडंसं म्हणजे दगड वगैरे लावून पाणी अडवावं लागेल आणि मग ते विहिरीमध्ये येणार आहे। पण सध्या काही गरज नाही आपल्याला, कारण विहिरीत आमचंच पाणी भरपूर यायला लागलेलं आहे। तरी चेक करणार आहोत आपण उद्या। त्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता आपण त्याची कशा पद्धतीनं वड्यातलं पाणी विहिरीमध्ये येणार आहे ते। उडदामधील तणनाशक आणलेलं आहे आणि उडदामध्ये जे तण झालेलं आहे तर काल कोळपून घेतलं आहे, पण तरीसुद्धा ह्याच्यामध्ये आपण हे तणनाशक औषध आणलेलं आहे आणि आता ते फवारून घेतोय। ते आबा आहे तुळजापुरात, आबाने घेतो जरा बोलू। हां काय करला इथं? ही वेळी वैरण कातराची मोडून बसली आहे, त्याला नीट करून घ्यावा, सुटून घ्यावी म्हणून आणले। हां ते उद्या म्हणाले, बरं उद्या। हां काय करा आबा? हां काय खायचं आहे? लय थकल्याने दिसायला लागला झाला। लय दिवस झाले ती बिर्याणी खाऊन। हां ती बघू आज कसं आहे। बिर्याणी खायची? हां तर काय व्हिडिओ जास्त बनवता ना आपल्याला आज, हां मग खाऊन येऊ, मला लय भूक लागली। चला मग। हां चांगलं का बरं तुम्ही? चांगलं या आठवडा झालेला आहे, पाऊस नव्हता, पण आज वारं खूप सुटलंय ना। आभाळ बघा कसं बनून आलंय, इकडे बघा, तिकडूनच वार आहे, कदाचित पाऊस येईल। पण आता बघा आभाळ बघा, आभाळ कसं नाही। आता यावंच लागतो पाऊस, कारण रान बघा पूर्ण वाळून गेलेला आहे। इकडून पण आहे।
आला तर खूप छान होईल आताच्या पिकासाठी, कारण माती बघा पूर्ण वाळून गेलेली आहे. मुलं इकडे खेळालेत, आज रविवारची सुट्टी मस्तपैकी. आता शाळा चालू झाल्यामुळे ह्यांना काय खेळायला भेट नाही. आता रविवार असल्यामुळे मस्त आज क्रिकेट चालू आहे यांचं. तिथं आपला गोटा, तिकडे पाऊस बघा कसला चालू आहे. हे बघा फुल एकदम तिथं दिसतंय बघा, फुल पाऊस चालू आहे. तिकडं पवन चक्क्या सुद्धा दिसत नाही आहेत एवढा. तिकडं पण यायला पाहिजे, येईल पण, कारण इकडं पण आभाळ दिसतंय, सगळीकडून भरलंय सध्या. हाय ती का संपलं का खेळायचं? दोन मिनिटात ऊन पण पडलं बघा आणि वारं पण शांत झालं, पण पाऊस काय आला नाही. पण इकडं भरपूर चालू आहे बघा पाऊस, खूप म्हणजे साईडने चाललाय सगळा पाऊस. आणि आता ऊन पडलंय खतरनाक. बघूयात आता थोड्या वेळानं आला तर आला, पण पाऊस येणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे सध्या, कारण पिकं जे आहेत ते दुपार धरायला लागलेत. चैत्राली आजारी पडली म्हणून मेहता डॉक्टरकडे तिला घेऊन आलोय. काय देते काय की मग गोळी. काय म्हणला? 38. हां तुझं झालं का? काय देते तुझं झालं का काय?